आम्ही आलो आहे माणगाव येथील श्री दत्त मंदिरात। तर आज आम्ही असंच माणगावच्या या दत्त मंदिरात आलेलो। तर म्हटलं तुम्हालाही जर माहीत नसेल हे दत्त मंदिर तर तुम्हालाही दाखवावं। तर आता इकडे माझ्या मते ट्रिप आली आहे मुलांची आणि आता इथे सगळी अशी लोक बसली आहेत। हे बघा असं हे इथे मस्त असं मंदिर आहे आणि हे आता हल्लीच पूर्ण असं रेनोव्हेट केलं आहे। म्हणजे आधी एवढं मोठं असं नव्हतं हे, पण आता एकदम मोठा परिसर केला इकडे आजूबाजूला। हे बघा लोक अजूनही येत आहेत आणि आज रविवार आहे तर मग संध्याकाळपर्यंत लोक येतच असणार। आणि हे मंदिर असं आहे जिथे सगळीकडून लोक येतात, म्हणजे इकडे गोव्यातून आणि पण लोक येतात। खूप गर्दी असते इथे रविवारी। तर आज मी म्हटलं की आम्ही अनायासे जातोय तर तुम्हालाही दाखवतो। तर म्हणून मी आता म्हटलं की हे मंदिर तुम्हाला दाखव। आणि काही जणांना हे मंदिर अजूनही माहीत नाही, तर त्यांना कळण्यासाठी आजचा हा मी व्हिडिओ करतोय। किती लोक आहेत ते बघा। बघा किती लोक आली आहेत बघा। आता हे बघा अशी आता इकडे सगळी लोक बसली आहेत आणि आता आम्ही पण इथे थोडा वेळ बसून घेतो। आणि आता हे तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते मला नक्की आत्ता लगेच कॉमेंट्समध्ये सांगा। आणि आज रविवार आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोक येतात आणि गोव्याची पण लोक इथे येतात। आणि आज जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी दर रविवारी असते, कारण लोक परत परत इथे येतात। कारण इकडे आल्यावर वातावरण एकदम प्रसन्न वाटतं आणि कारण आजूबाजूलाही अशी हिरवळ आहे आणि इथे लोकांना आल्यावर खूप बरं वाटतं। तर जर तुम्हाला हे मंदिर आधी माहिती नव्हतं तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओज टाकत राहतो। आज रविवार आहे आणि किती गर्दी येते बघा। म्हणजे बऱ्यापैकी लोक इथे येतात रविवारची। मित्रांनो आता आरती सुरू झाली आहे, तर माझ्यासोबत तुम्हीही माणगाव येथील श्री दत्त मंदिराची आरती बघून घ्या।
ही अशी दर्शनासाठी लाईन आहे आणि मंदिरात फक्त रविवारची इतकी गर्दी असते असं नाही, तर दर रविवारी गर्दी असते आणि बाकीच्या दिवशी पण बऱ्यापैकी लोक येतात. तर जर हा आजचा तुम्हाला दत्त मंदिराचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्लॉग ते, आणि शेअरसुद्धा करा. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.